नमस्कार लाडक्या बहिणींनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र महिलांकरिता खुशखबर बातमी आहे. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं नोव्हेंबरचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. बरेच दिवस झालं मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचं कोणतंही नवीन अपडेट येत नव्हतं आणि शासनाकडून कोणतीही सूचना येत नव्हती. त्यामुळं बरेच लाडक्या बहिणींनी ह्या योजनेकडे लक्ष लावून राहिले होते. तर आता नोव्हेंबरचा हप्ता वितरित करण्याबाबतचा जो शासनाने जी-आर काढलेला आहे आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जी-आरमधून पाहणार आहोत की नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे आणि हा हप्ता किती रुपयाचा असणार आहे हे सुद्धा पाहणार आहे. तसेच महत्त्वाचा निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींचा मोठा प्रश्न तो म्हणजे के-वाय-सी जर न केली असेल, के-वाय-सी झाली नसेल तर नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे का? हे प्रश्नाचं उत्तर आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर पहा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन हे प्रेस करून ठेवा. जास्तीत जास्त इतर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आहे. 8 डिसेंबर 2025ला आलेला आहे. मी तुम्हाला लाईव्हमध्ये ह्या व्हिडिओमधून दाखवत आहे लाडकी बहिणींनो. इथं मी कोणतीही खोटी माहिती तुमच्यापर्यंत देत नाही. इथं पहा, सर्व माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे. पहा, इथं वित्त विभागाच्या संदर्भ दिनांक 7/4/2025 रोजीच्या परिपत्रक नवे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणेची कार्यप्रणाली ठरवून दिलेल्या आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी ह्या लिखित शीर्षकाखाली 31 अनुदाने वेतनानंतर ह्या उद्दिष्टाखाली रुपये 263.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरित प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सदर निधी हा अर्थसंकल्पीय वितरित प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या योजना करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार ह्याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लिखित शीर्षक निहाय तसेच सध्या झालेल्या भौतिक उद्दिष्टाने माहिती निधी उपयुक्तता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे तसेच महिला व बाल विकास विभागाचे ह्या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. म्हणजे इथं मेन पॉईंट काय सांगितलेलं आहे पहा. आता तुम्हाला निधी तुमच्या खात्यावरती जे पात्र लाडक्या बहिणींनी आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा करण्यासाठी आता 263.45 कोटी इतका निधी हा नोव्हेंबर हप्त्याबाबतचा हप्त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे आता लाडक्या बहिणी योजनेच्या जे निधी वितरित होणार आहे त्या प्रणालीद्वारे त्या प्रणालीवर हे पैसे आता पडलेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणी योजनेचं हप्ता जमा करण्याचं पद्धत आहे पहा. प्रत्येक महिन्याच्या 1 महिना पूर्ण होऊन गेल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या 10 तारखेच्या आत हे पैसा लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करावे असे सरकारने सांगितलेलं आहे महिला व बाल विकास विभागाकडून. आता समजा आज आहे 9 तारीख, तुम्हाला 10 तारखेपासून ते 20 तारखेच्या आत हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील. ह्यामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे. मिळणार नाहीत हे पहा. परत ह्या महिन्याच्या लाभार्थ्यांना पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना ह्यामधून अपात्र करण्यात आलेलं आहे, पैसे कोणाला मिळणार नाहीत हे तुम्ही नीट इथं समजून घ्या. सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य
निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बालविकास विभागाने दक्षता घ्यावी. म्हणजेच अशा लाडक्या बहिणींच्या म्हणजे ज्या सामाजिक न्याय विभागाच्या योजना आहेत, म्हणजे संजय गांधी सवानबाळजी निराधार पेन्शन योजना आहे, त्या योजनेमधून जर लाभ घेत असेल तर त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधून लाभ दिला जाणार नाही, असं यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यांना पैसे द्यायचे नाही, त्यामधून अपात्र करला पाहिजे असं त्यांनी ह्यामध्ये सांगितलेलं आहे. आता फक्त ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना इतर कोणत्याही योजनेचं पैसे मिळत नाही, तर 21 आणि 65 वयाच्या आत आहेत जी लाडक्या बहीण, त्यांचं 2.5 लाखाच्या आत उत्पन्न आहे आणि त्यांच्या घरामध्ये कोणतंही इन्कम टॅक्स भरत नाही, कोणीही नोकरीचे पगार घेत नाहीत, अशा लाडक्या बहिणींना या नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींना आता तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता किती रुपयाचा असणार आहे हा प्रश्न पडलेला असेल. तर हा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा 1,500 रुपयाचा आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात नेहमीप्रमाणे 1,500 रुपये हा नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि सर्वात शेवटचा मोठा प्रश्न म्हणजे ज्या लाडक्या बहिणींचं KYC झालं नसेल अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ह्या 1,500 रुपये मिळणार आहेत का, हा प्रश्न तुमच्यापाशी उपस्थित असेल. तर ह्याचं उत्तर नीट समजून घ्या. तर लाडक्या बहिणींनो, कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ह्या योजनेचं KYCची मुदत वाढली असून 31 डिसेंबर 2025 हे केले असून त्यामुळं सुद्धा आता तुम्ही नोव्हेंबरचं हप्ता तुम्हाला आता KYC न केल्यासुद्धा हे पैसे मिळणार आहेत, हे नीट लक्षात असू द्या. कारण तारीख वाढल्यामुळे अजून बरेच काही तांत्रिक अडचणीमुळे लाडक्या बहिणींनी KYC केली नसले असं म्हणून त्यांनी हा नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा KYC केली किंवा न केली तरी सुद्धा लाडक्या बहिणीला पैसे हे देणार आहेत. 31 डिसेंबर नंतर जो लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये, त्यांना KYC जर केली नसेल तर पैसे हे मिळणार नाहीत. आता नोव्हेंबरच्या हप्त्याला कोणतीही अट नाही, नेहमीप्रमाणेच पैसे हे मिळणार आहेत डिसेंबरमध्ये. आता तुम्ही अजून KYC केली नसेल तर लवकरात लवकर 31 डिसेंबर 2025च्या आत हे KYC तुम्ही पूर्ण करून घ्या. काही मोठी ह्यामध्ये काम नाही KYC करण्यासाठी, फक्त तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे, OTP टाकायचा आहे, होय नाही असं 2 ऑप्शन निवडायचे आहेत आणि सबमिट करायचं आहे. तुमची KYC होऊन जाईल. KYC कशी करायची सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती व्हिडिओमध्ये आहे. ते व्हिडिओचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्ही आपल्या चॅनल पेजवरती येऊन तो व्हिडिओ पाहून तुम्ही घर बसले KYC करू शकता. लाडक्या बहिणींनो, ही होती सर्वात महत्त्वाची सर्व लाडक्या बहिणींच्या नोव्हेंबर हप्त्याबाबतची आणि ज्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमधून आपण सविस्तरपणे दिलेलं आहे. आणि व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. बस बेल आयकॉन हे सुद्धा प्रेस करा. जास्तीत जास्त इतर लाडक्या बहिणींपर्यंत आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. इथंच तुमचं नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह परत व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.